हॅलो, माझं नाव कुलदीप चव्हाण आहे. मी इथे जवळ बेल्ले लाऊडला राहतो. आजपासून 6 दिवसाअगोदर मंडेला माझी मम्मी ज्या सकाळी मॉर्निंगला बेशुद्ध झाली होती, म्हणजे असं समजा की कोम्यात होती ती. तर मला मी फ्रेंड सर्कलला इन्क्वायरी केली तर मला एक लाईफ केअर हॉस्पिटल जो खामलामध्ये लोकेटेड आहे इथे मला सांगितलं. मी इथे आलो तर जेव्हा माझी आई आली होती तेव्हा ही बेशुद्ध अवस्थेत होती. मग इथल्या सर जे आहे जे रितेश गिरडे सर आहे त्यांनी जे आहे चांगला ट्रीटमेंट दिला. पहिले तर 2 दिवस जे टेस्ट डॉक्टर करू शकत होते सारे टेस्ट केले. मग त्यानंतर पाठीतून फ्लूट काढला थोडा, म्हणजे डोक्याचा जे आजार राहते ते चेक करायसाठी. तर तिथे पाठीतून फ्लूट काढल्यावर ते आम्हाला आजार डिटेक्ट झाला. त्याला ब्रेन टी-बी असं डॉक्टर सरांनी आम्हाला सांगितलं. ब्रेन टी-बी असं म्हणतात त्याला. त्यानंतर मग 2 दिवस आई अनकॉन्शियस होती. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की आई आता होशमध्ये आली आहे. आता जे नाकानी जे आम्ही म्हणजे डॉक्टर लोक जे नाकानी तिला जेवण चालत होते लिक्विड टाईप, तर आता थोडा म्हणजे आता तोंडाने जे आहे ते खाणं सुरू केलं आहे तिने. आणि आज जे आम्हाला किती 6वा दिवस आहे, म्हणजे आम्हाला ठाऊक नव्हता की आम्हाला एवढं लवकर सुट्टी भेटेल. पण डॉक्टरचं असं म्हणणं आहे की आता आईची इम्प्रूव्हमेंट जी आहे लवकर म्हणजे चांगली इम्प्रूव्ह केलं आहे त्यांनी. त्यांच्या बॉडीमध्ये म्हणजे आईची जी बॉडी आहे ते त्यांना सपोर्ट करत आहे. आणि याच्यानंतर इथलं जे नर्सिंग स्टाफ आहे ते पण चांगला फ्रेंडली आहे. बाकी क्लिनिनेस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदा इथला.
बाकी ऑल ओव्हर या हॉस्पिटलला मी 10 आउट ऑफ 10 रेटिंग देईन. थँक्यू. माझं नाव श्रीकांत गायकवाड आहे. मी पंचतीनगर वर्धा रोड नागपूर येथे राहतो आणि काही आमचं फॅमिली ते ट्रीटमेंट हे लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये घेत आहे. खामला रोडवर लाईफ केअर हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही ट्रीटमेंट घेत असतो. काही दिवसापूर्वी माझी बहीणचं हे अचानक अस्वस्थ झाले आणि खूप मग घेऊन आलो आम्ही. तर असं आढळलं की क्रिटिकल कंडिशन होती त्यावेळेस आणि शुद्धीवर नव्हत्या. तर ट्रीटमेंट सुरू केलं आणि CT स्कॅनमध्ये केलं तर तसं आढळलं की डोक्यात एक मोठा आघात झाला आहे आणि त्यामुळे पॅरालिसिस एक साईडला झालेला आहे आणि त्यांना मग भरती करण्यात आलं. त्याच्यानंतर मग CT स्कॅनमध्ये असं आढळलं की मेंदूमध्ये खूप मोठा आघात झाला आहे. तर त्याच्यामुळे त्यांना ऑपरेशन करायचं सांगितलं. एक न्यूरोसर्जनना पण बोलवून त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि ते यशस्वीरित्या पार पाडलं आणि चांगली ट्रीटमेंट आहे. इथला स्टाफ खूप चांगला आहे, सहयोगी आहे, कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यामुळे आज माझी बहिणीची तब्येत खूप चांगली झालेली आहे आणि आता 1-2 दिवसात सुट्टी होणार आहे. तर असं एकंदरीत आता खूप चांगली अवस्था आहे. क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर निघालेली आहे आणि इथे बऱ्याचशा सुविधा उपलब्ध आहेत. CT स्कॅन होते, न्यूरोसर्जनचं पण इथे ट्रीटमेंट होत आहे. बाहेरून डॉक्टर बोलवतात आणि खूप चांगले इथले ट्रीटमेंट आहे. बाकीचे स्टाफ, नर्सिंग स्टाफ, अदर स्टाफ खूप चांगले आहे, कोऑपरेटिव्ह आहे आणि कौतुक करण्यासारखं त्यांचं काम आहे आणि आम्ही सगळे इथे त्यांचे आभारी आहोत. आम्ही पूर्ण फॅमिली इथून ट्रीटमेंट घेतो आणि माझी बहीण आता तुम्ही बघताय खूप चांगल्या अवस्थेत आहे आणि आता आज मला वाटते सुट्टी देणार आहे. धन्यवाद. माझं नाव आहे विनोद तुमानी. मला 4 तारखेला पोटामध्ये खूप त्रास होत होता, त्यामुळे मी लाईफ केअरमध्ये ॲडमिट झाले आणि तिथे मग 4 तारखेला माझं CT स्कॅन करण्यात आले आणि त्याच्यामध्ये मला अपेंडिक्स आणि पित्ताशयाच्या थैली म्हणजे स्टोन आढळून आले. त्यानंतर 5 तारखेला सायंकाळी 6 वाजता माझं इथे ऑपरेशन करण्यात आले दुर्बीणद्वारे. मग त्याच्यानंतर 1 दिवस ICUमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आणि तिसऱ्या दिवशी मला सुट्टी देण्यात आली, म्हणजे मी नॉर्मल झालो.